तर महिना झाला असेल बघा, फक्त 2 बिया लावलेल्या मी भोपळीच्या आणि कसला भारी हवेल बघा पसरत चाललाय. आज म्हटलं मस्त या भोपळीच्या पानांची भाजी करावी. तर यातली की नाही कोळी कोळी पानं मी भोपळीची बघा शोधून घेतलेत. कोळीच पानं घ्यायची, जून पानं काही घ्यायची नाहीत. मग पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक अशी पानं बघा चिरून घ्यायची आहेत. मुगाची डाळ आणि तांदळाची कणी सुद्धा मी इथं भिजत घातलेली. आता हा जो पॅन दिसतोय की नाही तो मी बघा अलीकडेच घेतलाय, लोखंडी आहे असं ते म्हटलेले आणि वापरण्यापूर्वी फक्त एकदाच घासलाय तर त्याचं कोटिंग असं बघा निघत चाललंय. आता कसा कुणावर विश्वास ठेवायचा सांगा बघू. तर असं फोडणीत मग जिरं घातले, ठेसल्याला लसूण घालायचा आहे, हिरवी मिरची घालून मग परतून घ्यायचं. मग मुगाची डाळ आणि तांदळाची भिजवलेली कणी आहे की नाही बघा ती घालायची. आता तांदळाची कणी जर तुमच्याकडे नसेल तर मिक्सरला घरातला तांदूळ जरा रवाळ असा बघा फिरवून घेतला तरी चालतोय. मग चिरलेली सगळी त्याच्यात भाजी घालायची, चांगलं सगळं परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ आणि दाण्याचा जाडा भरडा असा बघा कूट घालायचा आहे आणि थोडंसंच याच्यात पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं. पटकन ही भाजी शिजते बघा. तर आजूबाजूला किंवा इकडनं तिकडनं जर ही भाजी तुम्हाला मिळाली की नाही तर नक्की करून बघा, खूप पौष्टिक आहे. तर इथं मी बघा ऑर्डिनिरापचा पेपर बुट्टीत घातला, त्याच्यावरती सगळ्या भाकऱ्या काढल्यात. तर मस्त गरम गरम भाकरी आणि त्यावर अशी भोपळ्याची भाजी घ्यायची आणि मग ताव मारायचा. बघा कशी एक नंबर लागते ते. तर नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.